हॅलो. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, ऐकू येत आहे का माझा? हा, येते. येतोय ना? हा, ठीक आहे. अं, आपण आठव्या भागातला 8वा पाठ बघूया. हा रामायणातलाच आहे. आणि मी त्याचं ते IIT कानपूरची जी साईट आहे, तर त्यातनं त्यांची जी कॉमेंट्री आहे, नोय आणि हे दिलेलं, तर ते मी जसं काय तसं कसं केलेलं आहे मी. हम्म. तर याच्यात आधी वाचा ना आणि आपण बघूया काय काय त्याचा अर्थ आहे तो. हम्म. वाचा बघू. हा, राजेश तुम्ही सुरुवात करा. हा, राजेश. हॅलो. हॅलो. हा, हा. नाही म्हटलं तुम्ही श्लोक वाचायला एकच सुरुवात करा, श्लोक आणि त्याचा अर्थ. बर. हा. पंचवटी निवासाश्रम म्हणजे पंचवटीचे निवासस्थान. हम्म. रामम लक्ष्मणम वदती. राम लक्ष्मणाला म्हणाला, आगताः स्म यथोदिष्टममुम यथोदिष्टम अमुम अमुम आहे का ते अमुम देशम महर्षिणा अयम पंचवटी देशः सौम्य पुष्पत पादपः. अर्थ आहे सौम्य म्हणजे हँडसम वन, महर्षिणा बाय द ग्रेट सेज, यथोदिष्टम as directed by Amum to this Desham place Agataha Smoha, we have come Pushpita Padapah, trees full of flowers or full of flowering trees. Ayam, this Desha, place Panchavati, Panchavati. बरोबर. हा, हा अर्थ दिलाय. ओ हँडसम वन, following the directions of the great sage, we have arrived at Panchavati, a place full of blossoming trees. म्हणजे याचा हम्म. आता ओ हम्म. हँडसम. हम्म. अंगात हा स्म म्हणजे आपण आलो आहोत भूतकाळाला. आगता हा म्हणजे आलो आहे. स्म म्हणजे तो भूतकाळ केला त्यांनी. बरोबर. काय यथो करताय? पंचवटी निवासस्थान पाठ. निवासाश्रम तुम्ही शिकवताय? नाही नाही, ही सर वाचतोय मी फक्त. तुम्ही स्क्रीन यथो बघा ना कसं आहे. उद्दिष्टम अमुम. हा. आपल्याला घ्यायला सांगितलंय का सरांनी? नाही हो, पहिला फक्त हा, त्यात आहे. सर फक्त आहे वाचतोय. घेतायत आपलं पण एक एक जण वाचतायत. अच्छा अच्छा, ओके ओके, सॉरी सॉरी. हम्म. तर हा, तर याचा आधी अन्वय अन्वय. होईल सौम्य. सौम्य महर्षीणानाम. परते मी जसा अर्थ दिलाय तसंच मला वाटतं त्याचं हे पण होईल मला वाटतं. हा, नाही नाही, तर याचं कसं होईल. अंगात हा स्म हे झालं क्रियापद. हा, नंतर मग सौम्य हे संवेदन आहे. हा, म्हणजे सर सौम्य. तुमचा आवाज घातल्यासारखा येतोय. सौम्य म्हणजे सुमित्राचा पुत्र असं असेल ना ते. हा, सौम्य म्हणजे सुमित्रेचा पुत्र. हा, तसं पण झालं तर मग ते सौमित्र म्हणून असतं. येता येतं का माझ्या आवाजात?
नाही येते नीट आवाज सर, थोडा तुटक आणि असा घोगरा काहीतरी क्लिअर वेगळाच नाही येतो. आवाज. असं हो. घासल्यासारखं येतोय. म्हणजे बँडविड्थ कमी ओके, असल्यासारखं म्हणजे ठीक आहे. मी हे काढतो मग परत मी त्याच्यावरतीच येतो. हा, एक मिनिट जस्ट. हा, आता ठीक ऐकू येत आहे? ऐकू येत आहे, पण ते हो, हा हा आता येतोय. बरोबर. एक ब्लॅक स्ट्रिप आहे. काय ते? एक ब्लॅक हा गेली, हा ठीक आहे. हा, ठीक आहे. तर इथं सौम्य हे संबोधन आहे. सौमित्र म्हणून सौम्य असेल, किंवा सौम्य म्हणजे म्हणजे सोम चंद्राला म्हणतात, आणि चंद्रासारखा छान दिसणारा असं सौम्य, या अर्थाने. तर हे सौम्या महर्षिणा म्हणजे यथो यथोद्दिष्ट म्हणजे महर्षिणा म्हणजे तृतीया, महर्षींनी सांगितल्यानुसार, किंवा यथोद्दिष्ट त्यांनी सांगितल्यानुसार, अमुम अदसची द्वितीया, हा हम्म, देशम ही पण देशाची द्वितीया, आगत स्म. तर आपण इथं आलो आहोत. आलो नंतर आहोत. आता पुढचं वाक्य, अयम पंचवटी देश पुष्पितपाद अस्ति असं म्हणता येईल. तर हा हम्म, पंचवटी प्रदेश, म्हणजे पुष्पित पादपहा म्हणजे सगळी म्हणजे फुलझाडांनी नटलेला आहे असं. हम्म, हम्म. ठीक आहे. पुढचं वाचा, पुढचा श्लोक कोण वाचेल? हे बाकी सगळ्यांनी ना म्यूट करा, नाही तर तो एको येतो मला वाटतं. तर जरा यथोदिष्ट तुम्ही पहिल्या वाक्यात सांगितलं का दुसऱ्या, म्हणजे सौम्य महर्षिणाम अमू? अं, पहिले ह्याच्यातच आहेत, आज डायरेक्टेड बाय सेज ना, यथो हा, उद्दिष्टम. यथोदिष्टम महर्षिणा वाचलं, ही अमू. तृतीय आहे ना. हा. हे सौम्य महर्षिणा हम्म. यथोद्दिष्टम अमुम ओके. देशम स्म. हा, असं. ओके. ओके. ठीक. हा, म्हणजे आपण आलो आहोत असं. बरोबर. हा, पुढचं वाचा. कोण वाचतंय पुढचं दुसरा श्लोक? सर ह्याच्या मागची म्हणजे पार्श्वभूमी काय आहे? नाही, हा आता काय होतं की रामाला वनवास सांगितला असतो ना कैकेयीने. हम्म. हा. तर राम आधी त्या अयोध्येहून चित्रकूटाला जातो, आणि मग तिथे जे अगस्ती ऋषी जे असतात, अगस्ती नाही, सॉरी, अत्री ऋषी, तर ते त्यांना रामाला सांगतात की तुम्ही दंडकारण्यात निवास करा पंचवटी क्षेत्रामध्ये, असं सांगतात. कारण ती म्हणजे या सगळ्या ऋषींची वगैरे ती योजना असते की राम जेणेकरून दंडकारण्यात जावा, की दंडकारण्य हे तेव्हा रावणाच्या साम्राज्यात असतं. हा, आणि मग तिथे काहीतरी होईल, आणि मग ते रावणाला नाश करायचा याच हेतूने रामाला वनवास घडवण्यात आलेला असतो असं. तर इथं राम आता वनवासात आलेला आहे, आणि वनवासातच नाही, तर त्या विंध्य पर्वतावरून, अयोध्या विंध्य पर्वताच्या तिकडे होती, तर ती विंध्य पर्वत मग सगळं नर्मदा वगैरे ओलांडून तो दक्षिणेला गोदावरीला, आपल्या इथं पंचवटी म्हणजे नाशिक, तर त्या प्रदेशात तो आलेला आहे असं. आणि त्याला हे महर्षी ऋषींनी सांगितलं होतं की तू वनवासात जाशील तर तिथे जा. नाही तर वास्तविक तो तिथल्या तिथे हिमालयात वगैरे पण जाऊ शकला असता, नाही का. उत्तर प्रदेशातच होता तर तिकडे, पण तो इकडे आला असं. हा, पुढचं वाचा. सर्वतश्चार्चया चार सर्वतश्चार चार्यतां दृष्टी म्हणजे सर्वतः आश्चर्यच्या असं आहे का सर? सर्वताश्चर्यतां पाहिजे, सर्वतश्चार्यतां हा. हा, हा. सर्वतश्चार्यतां दृष्टी नाही, कानने आश्चर्यतां निपुण नाहीये हे, सर्वतः नाही नाही. चार्यतां. हा, हा. हा. चार्यता म्हणजे फिरणारी सर्वतः नजर. हा, हा. अच्छा. सर्वतः चार्यतां दृष्टिः कानने निपुणो ह्यसि हम्म. आश्रमः कतरस्मिन्नो कतरस्मिन्नो देशे भवति सम्मतः। आश्रमः कतरस्मिन्नो देशे भवति सम्मतः। हा, तर इथं असी, असी हा क्रियापद झालं.
म्हणजे तो मध्यम पुरुष म्हणतोय, बरोबर. तर अं, तर कतः कतरस्मिन म्हणजे कतः अस्मिन, हा म्हणजे कुठे, म्हणजे ह्या प्रदेशात, हा अस्मिन म्हणजे ह्या प्रदेशात, कतः कुठे, नहा आश्रम, नहा म्हणजे अस्मान नहाचं आपल्यासाठी, हा आश्रम, ब- अ, अ, संमता म्हणजे संमत किंवा योग्य असेल, हा भवती, हा इथं कुठं आश्रम योग्य असेल, आणि तर त्याच्याकरता कानन, कानन म्हणजे जंगल, हा तर कानने सर्वतः दृष्टी चार्यता निपुणा असी, असा, हा तर या अरण्यावर मध्ये सगळीकडे दृष्टी अ, टाकण्यात चार्यताम त्वम निपुण असी, हा तू निपुण आहेस म्हणजे तुला जंगलांची म्हणजे प्रदेशाची माहिती आहे, आणि कुठे आपला आश्रम योग्य असेल, हा सुरक्षिततेच्या दृष्टीने वगैरे, तर असं तो लक्ष्मणाला सांगतो. हा तर परत एकदा अन्वय सांगाल का? हा तर अं, चार्यताम, सॉरी, याचा अन्वय असा होईल, कानने या अरण्यामध्ये, हा सर्वतः सगळीकडे, चार्यताम दृष्टी ही निपुण ही असी, म्हणजे तू सगळीकडे म्हणजे दृष्टी टाकण्यास तू या अरण्यामध्ये निपुण आहेस. कशा करता, तर आश्रम हा कतः अस्मिन, अ, नहा देशे, नहा म्हणजे आपल्यासाठी, हा नहा आश्रम कतः अस्मिन देशे संमतः भवती, तर या प्रदेशामध्ये आपल्याकरता जो आश्रम आहे तो कुठे योग्य असेल, योग्य आहे, याच्याकरता तू दृष्टी टाकण्यास आणि शोधण्यास निपुण आहेस, असं तो लक्ष्मणाला सांगतो. हा पुढे वाचा. कोण वाचताय पुढचा श्लोक, तिसरा? कोण वाचतोय? दिसतंय ना तुम्हाला? हो तीन हो आणि हो चार एकत्र होते का? ते पण बघू केवढा हे होत. राम रामण्यकम म्हणजे त्याची वे कशी असणार? वनराम. वनरामण्यकम यत्र, असं. हा नाही नाही ते वाचीन, पण मला त्याचा संधी नाही हे करता आली. यत्र जलरामण्यकम तथा हम्म. सन्निकृष्टम च यत्र स्त्यात्स्यं कुशोदकम. तर वनरामण्यकम म्हणजे कसं हे होणार की फॉरेस्ट इज ब्युटिफुल. अच्छा, ओके. यत्र रमणीय येथे या म्हणजे दृष्टीने. हा जलरामण्यक म्हणजे पाणी सुद्धा बहुतेक इथे हे आहे. तुमच्या पुस्तकात जल आहे की स्थल आहे? बघायला लागेल हा, एक जल मिनिट पुस्तक. जल जल आहे, जल जल. हा जल जल जल. आहे. जल. जल आहे जल. तुमच्या पुस्तकात जल आहे ना? हम्म. हो. हा कारण म्हणजे इथे इथं, स्थल दिले अर्थ ना. हा पण मला जल जास्त हम्म. योग्य वाटतं. हा बरोबर हो. हा म्हणजे इथे जंगलही सुंदर आहे आणि पाणीही सुंदर आहे, म्हणजे कदाचित जलाशय, हा गोदावरी नदी आहे जलरामने म्हणून जल, त्यांनी हा जलाशय पण सुंदर हा. आहेत, असं. हम्म. हम्म. सन्निकृष्टम म्हणजे इज ॲट हँड, च यत्र स्थास्यस. मी याचं कसं होणार? पुष्य कुशोदकम एकच शब्द आहे का हा? समित समी, पुष्प अच्छा स्थास्य कुशोदकम, वेगळा हा आहे हा. नाही, समित पुष्प स्टिक युज्ड कुशोदकम फॉर म्हणजे, फायर सॅक्रिफाइस. लाकड, छोट्या छोट्या काठ्या का झाडांच्या, त्या स्टिक्स. हम्म, हॅलो, येतंय ना हा, ऐकायला? हो हो, तर जवळच सन्निकृष्टम म्हणजे जवळ, इथे जवळच झाडांच्या छोट्या म्हणजे
यांना समिध असं चुलीत वगैरे समित म्हणजे वापरायला लागत असतील समित ना म्हणजे समिधा. समिधांसाठी. समिधा हम्म. यज्ञासाठी वगैरे लागतात ना, त्याला हम्म. समित म्हणतात. हम्म. समिधा किंवा समित. तर ते समित, सुद्धा जवळच. हम्म. हा, या 4 गोष्टी लागतात त्यांना यज्ञासाठी वगैरे. तर हम्म. समिधा, हम्म. पुष्प, कुश. फुलं. हम्म. कुश म्हणजे ते दर्भ वगैरे, हा, यज्ञासाठी हम्म. लागतात ते. आणि उदक म्हणजे जल. तर या सगळ्या बर. गोष्टी, हा. सन्निकृष्टम. सन्निकृष्टमच्या यत्र म्हणजे इथं सगळ्या या 4ही गोष्टी जवळ आहेत असं. हाताच्या जवळ आहे ते. अच्छा. हा, जसं आपण सन्निधम म्हणतो ना, सन्निधम तसंच हम्म. सन्निकृष्टम. हा. हम्म. हम्म. पॉझिटिव्ह थिंकिंग चालू आहे असं वाटतंय की तिकडे आल्यावरती ते सगळ्या ह्या गोष्टी बघतायत. हा, सन्निकृष्ट जलाशय. हा, जलाशय पण जवळच आहे. हा. आणि बरोबर. हा, आणि यत्र वैदेही रमते म्हणजे इथे वैदेही पण रमलेली आहे असं. हम्म. हम्म. पण रमत ते आहे. चौथ्या श्लोकात आहे ना, सगळं एकत्र घ्यायचं 3 आणि 4. हा, हा, 3 आणि 4 हा एकत्र आहे. होय. अच्छा, कारण पहिल्या मग तो पण पहिल्या वाचायला याच्यामध्ये, हवाय. हा, पहिल्या याच्यामध्ये तसं काही क्रियापद वगैरे नाहीच आहे हम्म. तसं, त्यामुळे. हम्म. म्हणजे आपण अज्युम करू शकतो की असी किंवा असं टाईप काहीतरी. हा, रमते यत्र वैदेही त्वम अहम च च एव लक्ष्मणः म्हणजे इथे वैदेही पण रमतीये आणि तू मी अहम सुद्धा च आपण सुद्धा. त्वम च हा. अहम. तर त्वम हे अहम. लक्ष्मण हे त्याचं संबोधन आहे पहिलं. तर पहिल्या हम्म. याच्यात ते हम्म. संबोधन नव्हतं ना, त्यामुळे ही 2 श्लोक मिळून संबोधन होईल. हे लक्ष्मणा, बरोबर. यत्र वैदेही रमते त्वम अहम च यत्र वनरामण्यकम तथा स्थल जलरामण्यकम यत्र समित पुष्प पुष्पोदकम सन्निकृष्टम तादृशः सन्निकृष्टम जलाशयः देशः दृश्यताम. हा प्रदेश हम्म. सगळा असा म्हणजे सगळ्या सोयीचा आहे असं. बरोबर. सर परत एकदा सांगा ना. हा, तर लक्ष्मण संबोधन, हे लक्ष्मणा, हा, यत्र वैदेही रमते, येथे वैदेही रमलेली आहे. अहम किंवा त्वम अहमच तू आणि मी पण, हा, यत्र वनरामण्यकम च जलरामण्यक किंवा तथा जलरामण्यकम. हा, यत्र, यत्र दोनदा आहे ना, हा, यत्र समित पुष्प कुशोदकम म्हणजे आपल्यासाठी जे लागतं ते समित पुष्पोदक समित पुष्प कुशोदकम स्यात्. आणि सन्निकृष्ट जलाशयः देशः तादृशः देशः दृश्यताम. तसा हा म्हणजे असा हा देश आहे, असा दिसत आहे असं. असं. मग ते अच्छा. स्थलरामण्यकम जास्ती तिथे योग्य वाटतं, कारण मग जल दोनदा दोनदा येते तिकडे म्हणून म्हटलं. ते लोकेशन जे आहे ते सुंदर आहे अशा दृष्टीने. हा, बरोबर. वन आणि स्थान, बरोबर. कारण जलाशय खाली आहे, मग परत आहे परत जलरामण्यकमची एकदा. गरज नाही. बरोबर. हम्म? बरोबर, ते जल नको, कारण जलाशय खाली आलेला आहे. आलेलं आहे खाली. हा, ठीक आहे. मग पुढचं वचा कोणी? ततं रुचिरमाक्रम्य देशमाश्रम कर्मणि हस्तं गृहीत्वा हस्तेन रामः सौमित्रीम् अब्रवीत्. सौमित्रीम अब्रवीत. असं, नेटर सर. सौमित्रीम द्वितीया. हा, सर प्रिव्हियस याचं एकदा मराठी भाषांतर सांगा ना. हा, तर हे लक्ष्मणा, येथे वैदेही रममाण आहे. रमते म्हणजे रममाण आहे, रमलेली आहे. तथा, हा, तू आणि मी सुद्धा, हा, या रमणीय म्हणजे तू आणि मी सुद्धा असं. तू आणि मी सुद्धा असं. हा, मग यत्र
वनरामण्यकम तथा स्थलरामण्यकम. हा, म्हणजे इथं रमणीय वनही आहे. हा, हे वनही रमणीय आहे आणि जागा पण रमणीय आहे. हम्म. जेथे यत्र समित पुष्प कुशोदकम, की जेथे समिधा फुलं, कुश, यज्ञासाठीची कुश, आणि उदक जल हे पण इथं सन्निकृष्टम जवळ आहे. हम्म. आणि अं, अं, तसं आणि तसंच या प्रदेशात जलाशय सुद्धा जवळ दिसत आहे असं. किंवा असं म्हणतो का सर तो की तू आपल्यासाठी योग्य ती जागा बघ म्हणून? दृश्यताम म्हणजे पाहायला सांगतो का तो त्याला, शोध म्हणून? नाही नाही, दृश्यताम म्हणजे ही ते धातू खाली साधित दिले आहे ना, बघा. दृश्यताम. हा, दिसत आहे. दिसत आहे, नाही, खाली दिसते आहे. दिले फाइंड अ ब्युटिफुल लोकेशन वेअर द सराउंडिंग फॉरेस्ट इज ब्युटिफुल अँड वेअर, म्हणजे फाइंड म्हणतो, करतो तो, बघ म्हणतो ना तो त्याला, जागा बघ बघ म्हणतो ना आपल्यासाठी. खाली अनुवादामध्ये बघा. हा, हा, हा. सर्वे, दृश्यता म्हणजे सर्वे म्हणजे शोध, ते बघ म्हणजे ते त्याचं कुठे मिळतंय आता ते योग्य हा, जागा. बरोबर. यत्र यत्र म्हणजे जेथे 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 असं तो म्हणतो ना. हा, तर हम्म. त्यामुळे बरोबर आहे की 3 वेळा त्यांनी यत्र म्हणजे कशी तू जागा बघ. हा, इथे मग ना कतरस्मिन देशे भवती संमतः, तर तू चांगला आहे. आणि बरोबर हे लक्ष्मणा, हा, जेथे वैदेही रममाण होईल, रमते म्हणजे होईल या अर्थाने. नंतर तू आणि मी सुद्धा, हा, आपल्यासाठी रमणीय वन बोथ ऑफ, असेल, हा, जल तिथे किंवा बोथ स्थल जे ऑफ काय. अस कॅन एन्जॉय असं दिलंय हा, देअर. हा. Look, O Lakshmana, for a place to the liking of Sita, a place where there is a water source nearby, where both of us can enjoy. त्या दृष्टीने त्याने जलरामण्यकम म्हटलेलं आहे. हा, फाइंड अ ब्युटिफुल लोकेशन वेअर द सराउंडिंग फॉरेस्ट इज ब्युटिफुल, त्या दृष्टीने वररामण्यकम. अँड वेअर फॅगॉट्स, फ्लॉवर्स, वॉटर अँड कुशग्रास. फॅगॉट्स म्हणजे समिधा, तर समित म्हणजे समिधा, पुष्प, कुश गवत, आणि उदकम हे जवळ आहे. अशी जागा बघ. बरोबर, अशी ही जागा, जागा आहे जागा तू अशी बघ नाही. किंवा हा, बघ. हा, सर्वे कर त्याचा. हा. पण तिथं तसं तर त्या अर्थाने दृश्यताम हे त्या दृष्टीने आहे की तेच बघ असं. क्रियापद आहे ते, आहे ना हा, त्याच, हो. म्हणजे त्याला आज्ञा देतो तो त्याला बघ म्हणून. मग इथे तुझ्याकडे ती दृष्टी जलाशयाचा अर्थ काय होणार? काय सन्निकृष्ट. हा, याच्यात इथे जेथे नियर बाय. वन आहे आणि जेथे जी जागाही रमणीय आहे, जिथे समिधा, फुलं, कुशगवत आणि पाणी इथे जवळ आहे. जिथे जेथे, यत्र म्हणजे जिथे जेथे. आहे. हा, अति- म्हणजे जेथे मग वन रमणीय आहे, जेथे हम्म, जलाशय रमणीय आहे. हा, आणि जवळ आहे. आणि जेथे, हा, हा, जल रमणीय आहे, जेथे समिधा, पुष्प, कुश, उदक हे जवळ आहे, जिथे सीता रममाण होते. हा, तू आणि मी सुद्धा एन्जॉय जिथं, करतो, हा, रमणीय आनंद. आपल्याला आवडेल असा प्रदेश, आणि जिथं जलाशय सुद्धा जवळ आहे अशी जागा बघ, ती असा जागा तू देश शोध. बघ असं. हा, तादृशो देशा दृश्यताम. हं? दृश्यतामचं हे बघा, बघू कुठलं विभक्ती आहे, कुठलं हे असेल दृश्यतामचं. आपल्याला बघावं लागेल कुठलं एक तर म्हणजे द्विवचन, पण तो स्वतः नाही म्हणणार. द्विवचन होतं परस्मैपदीमध्ये, किंवा काय ते. आत्मनेपदीमध्ये एक वचन होतं. नाही नाही, दृश्यताम हे परस्मैपदी कुठला प्रकार आहे तो. लोट लकार. आज्ञार्थीच आहे. हा, हो, आज्ञार्थीच आहे, एक वचन आणि प्रथम पुरुष, म्हणजे असे बघणे आहे दोन असं म्हणू वचन. शकेल. हा, हा, दोन होतात अर्थ. एक परस्मैपदी केलं तर द्विवचन होतं ते, प्रथम पुरुष द्विवचन. आणि लोट लकार केला तर मग एक वचन होतं ते, नाही, ते लोट लकारच मध्यम पाहिजे. पुरुष. लोट मध्यम लकारच पुरुष पाहिजे. मग.
लोट हा लोट म्हणजे आज्ञा. आज्ञार्थीच पाहिजे ते दृश्यताम. पण ते मग मग दृश्यताम हे आज्ञार्थी मध्यम पुरुष नाही होणार, ते प्रथम पुरुष होईल. आज- हा. नाही पण पण ते त्याला अच्छा हा त्याला बघायला सांगतोय ना, तो आज्ञा देतो ना, असं शोध किंवा दृश्यता बघ नाही म्हणून. नाही नाही, त्याला नाही, पण तो कसं असे बघणे आहे असं, या अर्थाने. हे दोघांनी मिळून बघायचं असं आहे का? म्हणून ते द्विवचनात येईल ताम म्हणजे. नाही नाही, नाही द्वि एकवचन म्हणतात सर. हा ते ते त्या आत्मनेपदी. दोघांनी सर आणि आत्मनेपदी आहे की लक्ष्मण दोघे तुझ्याकडे मिळून ती बघणार का? दृष्टी आहे तशी, म्हणून तू बघ असं म्हणायचंय ना त्याला. हो. नाही, दृश्य ताम म्हणजे द्विवचन येतं ना. नाही नाही, नाही नाही, दोन्ही येतं. ते दोन्ही येतं दृश्य, ते. नाही नाही नाही, दोन प्रकार आहेत. दृश्यताम हे द्विवचन येतं, दृश्यताम हा हे नेहमी एकवचनीच येणार. पण प्रथम पुरुष आहे, म्हणजे असे बघायला हवे, असे त्यांनी बघायला हवे असं, म्हणजे जो कोणी बघत असेल त्यांनी हे सगळं बघायला पाहिजे असं त्याला म्हणायचंय. मला वाटतंय की ते राम आणि लक्ष्मण दोघे मिळून ते, म्हणून ते स्वतःला आणि त्याला असे दोघं मिळून असं म्हणतायत का द्विवचन पण ताम? द्विवचन आहेच कुठे? माहित नाही. राम लक्ष्मण दोघं मिळून असं. हो, पण ते दृश्यताम हा एकवचनीच आहे ना, कुठेच तो द्विवचनी नाहीये असं. नाही. हा. त्वम हा, अहम दृश्यताम असतं तर परस्मैपदीमध्ये येतं सर. हा ऐका ना सर, परस्मैपदीमध्ये द्विवचन येतं आणि आत्मनेपदीमध्ये ते एकवचन येतं. दोन्ही शब्द सारखे होतात ते. अच्छा. पण इथे द्विवचन नकोय, तो आज्ञा करतोय म्हणजे एकवचनच पाहिजे. लक्ष्मणाला सांगतोय ना, तुझ्याकडे ती दृष्टी आहे हा हा बघण्याची, हा. तर तू ते शोध, अशी जागा शोध की जिथे सीता रमेल किंवा म्हणजे वैदेही रमेल. आपण दोघंही म्हणजे आपल्या दोघांनाही ते आवडेल आणि हे सगळं जवळ असेल त्याच्या, जलाशय किंवा काय. नाही, पण त्याच्या ऍक्च्युली काय दृश्यता आहे, मध्ये धातू दृश्य आहे ना, दृश्य. मग तो नाही नाही, लागलाय कसं तो. कसं आहे की दृश्यताम हे ना, म्हणजे दृष्पश्य हा जो धातू आहे ना, हा परस्मैपदीत जास्त याचं पश्य होतं आणि आत्मनेपदीत दृश्य होतं. हम्म. मग हे त्यामुळे मला आत्मनेपदीच आहे. हा एकवचन एकवचन आत्मनेपदी. हा कारण प्रथम ते पुरुष. पश्यताम असतं तर मग ते बरोबर आहे. पण हा हा, बरोबर आहे. हा हा पण इथं दृश्यताम आहे ना, त्यामुळे हो. दृष्पश्य धातूचं दृष्पश्यचं नेहमी परस्मैपदीमध्ये पश्य होतो, जसं दृष्पश्यती तसं, आणि मग पश्यताम वगैरे लोटमध्ये पण. आणि इथे दृश्यताम आहे ना, तर त्यामुळे ते हे आत्मनेपदी व्हायला पाहिजे. मग आत्मनेपदीमध्ये दृश्यताम वगैरे वगैरे असं लोटलं. एकवचन मध्ये. हम्म. त्यामुळे हो. असा जो कोणी बघेल त्यांनी हे सगळं बघायला हवे असं, हे सगळे बघणे आहे असं. जसं आपण म्हणजे ह्या म्हणतो. कंडिशन्स आहेत आणि याप्रमाणे म्हणजे हेतुमत भूतकाळ नावाचा जो प्रकार आहे ना, त्याच्यामध्ये हा प्रथम पुरुष द्विवचन आहे. अच्छा, हेतुमत ते मध्ये. परस्मैपदीमध्ये येतं, तेच हा सांगते मी तुम्हाला. परस्मैपदीमध्ये येते हा, आणि हा एकवचन जे आपण आहे ते फारसा वापरला नाही कधी. आत्मनेपदीमध्ये. हा, त्याच्यात असू शकेल. हम्म. पुढे ठीक ना आहे, सर बघू आपण. बरेच ना, हा बरेच तसे आहेत ते द्विवचन असलेले, इथे आत्मनेपदीमध्ये ठीक आहे, एकवचन एक येते. काम करा, ही जरा एक शंका लिहून ठेवा तुम्ही. मग मी पण कोणाला तरी चालेल. विचारतो याचं काय होईल ते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हो हो. हा, ठीक आहे, पुढचं वाचू वाचा. सर? आम्ही हा. वाचते. सतं रुचिर सतं रुचिरमा रुचिरम आक्रम्य देशमाश्रम कर्मणि हस्तं गृहीत्वा हस्तेन रामः सौमित्रीम् अब्रवीत्. हम्म. त्याच्यात सतम म्हणजे तो तू, सतम रुचिर आक्रम्य. हम्म. रुचिर म्हणजे ब्युटिफुल दिलंय, म्हणजे सुंदर देश.
लोकेशन म्हणजे सुंदर हा लोकेशन नाही साठी इथं आश्रम करणे. मनीषा काय करायचं इथं नेहमी ना अन्वय करताना आधी क्रियापद ठरवायचं कर्ता ठरवायचं. हा हम्म. तर क्रियापद काय आहे याच्यामध्ये? अब्रवीत. हा तर अब्रवीत बरोबर. तर हम्म. अब्रवीत म्हणजे हम्म. म्हणाला किंवा बोलला. कर्ता कुठला आहे? हम्म. प्रथमेत कुठला शब्द आहे? रामा. राम. राम हा. रामा. हा राम हा हम्म. अब्रवीत. राम हम्म. म्हणाला. तर हम्म. सौमित्रीम म्हणजे सुमित्र्या सौमित्री सुमित्री म्हणजे लक्ष्मणाला. हा त्याला कवीम सारखं. हम्म. तर सौमित्री म्हणजे लक्ष्मणाला म्हणाला. हा कसा हम्म. म्हणाला? हम्म. हस्तम गृहीत्वा हस्तेन. हा म्हणजे त्याचे हात हाताने धरून हस्तेन म्हणजे स्वतःच्या हाताने त्याचे हात धरून राम लक्ष्मणाला म्हणाला. हे खालचं वाक्य झालं. मग हम्म. सहा म्हणजे तो हे आता म्हणजे हे खालचं वाक्य तर पूर्ण झालं. तर सहा हम्म. तम हा रुचिरम आक्रम्य हा म्हणजे देशम आश्रम कर्मणी. आक्रम्य म्हणजे आक्रमण नाही ओलांडून. आक्रम्य म्हणजे ओलांडून. हा किंवा देशम ऑक्युपाय आश्रम केलंय. कर्मणी. हा आता हम्म. सहा तम रुचिरम देशम आश्रम कर्मणी आक्रम्य असं झालं. सहा म्हणजे तो हा हम्म. त्या देशम हम्म. त्या देशाला हा त्या हम्म. रुचिरम देशम म्हणजे म्हणजे चांगल्या देशाला किंवा प्रदेशाला हा आश्रम हम्म. कर्मणी आश्रम कर्मासाठी तृतीया हा म- आक्रम्य ओलांडून नाही पण आक्रम्य म्हणजे इथे आक्रमण करून किंवा ऑक्युपाय करून हा म्हणजे ताब्यात घेऊन हा राम लक्ष्मणाचे हम्म. हात हातात घेऊन लक्ष्मणाला म्हणाला असं. हं? ओके. हम्म. हं. तर परत एकदा अन्वय सांगाल का? हा सहा तम देशम तम रुचिरम देशम आश्रम कर्मणी आक्रम्य रामः हस्तेन हस्तं गृहीत्वा सौमित्रीम अब्रवीत असं. हं? इथं रामः हस्तेन. हस्तम गृहीत्वा पण इथं हस्तव लिहिलेलं आहे. हस्तव जास्त बरोबर आहे. किंवा हम्म. हस्तेनं म्हणजे इथे एक वचन आहे. खरं तर हस्तेनं आणि हस्तम हे पण चालेल. हम्म. म्हणजे एक एक हात घेऊन त्यांनी असं म्हणजे हाताने हात एक हात हातात घेऊन हात म्हणाला. कारण दोन्ही एक वचन त्यामुळे वरचं खालच्या इथं अन्वयात हस्तव लिहिलेलं आहे ना ते खरं चुकलेलं आहे. कारण इथं हस्तम आहे म्हणजे एका हाताने एकच हात पकडणार ना असं हम्म. नाही का? ओके. नाहीतर बरोबर, मग त्यांनी हात धरून घेऊन गेला असेल ना, असं दोन्ही हा हे केलं असेल असं. हा म्हणजे एक एक हात त्यांनी हातात पकडून त्याला म्हणाला असं. पण खाली अर्थात राम टूक बोथ द हँड्स लिहिलंय. नाही नाही ते इथं बोध काय आहे कारण त्यांच्या अन्वयामध्ये हस्तव इथं म्हणून. हस्तऊ आहे म्हणून. तो घेतलंय. पण हम्म. वरती आपल्या आपल्या श्लोकामध्ये हस्तव नाहीच आहे ना. उत्तम बोलली. हम्म. हस्तम आहे. हम्म. आणि त्या हस्तम बरोबर वाटतं मला कारण रामा हस्ते ना म्हणजे तो स्वतःच्या हाताने तो एकाच हाताने रामाचा हस्ते ना एकवचन आहे. त्यांना ते हम्म. हातात हात द्विवचन नाही. असंच आहे हा ना. त्यामुळे हस्तेनं आणला हातात असेल तर हात. हस्तमच पाहिजे. हस्तव नाही चालणार असं. ठीक आहे पुढे जाऊया. पुढचं वाचा. तर एकदाच फक्त ते आक्रम्याचा अर्थ काय होणार मराठीत? तो त्या चांगल्या जागी आश्रम बांधण्यासाठी आक्रम्य ऑक्युपाय नाही म्हणजे नाही नाही. तो त्या अं, प्र तो त्या तो म्हणजे सहा म्हणजे तो तो सुंदर प्रदेश आश्रम कर्मासाठी ताब्यात घेऊन राम लक्ष्मणाला हातात हात घेऊन म्हणाला असं. हा
ठीक आहे ना. पुढचं वाचा. अयं देशः सम श्रीमान् पुष्पितैस्तरुभिर्वृत्तः म्हणजे श्रीमान् पुष्पितैः तरुभिः वृत्तः इहाश्रमपदं सौम्य यथा वत् कर्तुम् अर्हसि. हम्म. मग ह्याचा क्रियापद काय होईल? अर्हसी कर्तुम हे अर्हसि. क्रियापद. हा, अर्हसि हा कर्तुम अर्हसि. कर्तुम अर्हसी. हा. आणि हा देश अयम देश हेच राहील ना कर्ता त्याचा. हा, नाही, कर्ता इथं, कर्ता म्हणजे इथे सौम्य हे संबोधन आहे. हे सौम्या किंवा हे लक्ष्मणा. हा. लक्ष्मणाला. अच्छा. हा, हे सौम्या असं. हम्म. असं. हा देश फुलांनी म्हणजे काय पुष्पितैही म्हणजे फुलांनी ना. हम्म. तरुभिः बॅटरीज सराउंडेड अयम देश म्हणजे फुलांनी बहरलेला किंवा फुललेला आहे. हे बघा, इथं अयम देशा समहा म्हणजे काय, हा देश सखल आहे. आणि सम म्हणजे सखल. ही जागा, इथे देश म्हणजे सपाट जागा किंवा म्हणायचं आपण. हा तर ही जागा समतल. सपाट आहे. हा. हा. पुष्पितही तरुभिही वृतः. हा. फुलझाडांनी, फुलांच्या झाडांनी वेढलेली आहे किंवा आणि झाड. आजूबाजूला अच्छा पुष्पित. वेढलेली आहे. हा. नंतर श्रीमान म्हणजे सुंदर आहे, छान आहे. हा. इह येथे. हम्म. अ, अ, आश्रम यथावत. पदम हा, यथावत म्हणजे योग्य प्रकारे. हा. योग्य प्रकार. यथावत म्हणजे हा. योग्य प्रकारे. हा. आश्रमपदम कर्तुम अर्हसी. आश्रमपदम म्हणजे अ, ब- ती झोपडी आश्रमासाठी. ना थोडक्यात. हा. झोपडी त्यांना हा. पर्णकुटी हा. थोडक्यात. झोपडी आश्रमपदम या कर्तुम या झोपडी करण्यासाठी हा योग्य आहे. अर्हसी म्हणजे पात्र योग्य आहे आहे. म्हणजे पर्णकुटी. अर्हसी म्हणजे त्याची पर्णकुटी बनवण्यासाठी हा, योग्य आहे. हा, असं. ती बांधण्यासाठी इथे ती देश म्हणजे हे जागा ना सर. ही देश म्हणजे देश ही म्हणजे जागा जागा. किंवा हा प्रदेश. हा. प्रदेश नाही, देश म्हणजे ते आता थोडीशीच जागा आहे ना, म्हणून जागा हो. म्हणायचं आपण इथं. हा. धिस हा. प्लेस. असं हा. होणार ना, हे सौम्या. ही जागा सपाट आहे, फुलांनी वृक्षांनी वेढलेली आहे, सुंदर आहे. इथे योग्य प्रकारे पर्णकुटी करण्यासाठी योग्य आहे. हा इथे नाही, बांधण्यासाठी किंवा करण्यासाठी. इथं आश्रम योग्य प्रकारे बांधण्यासाठी योग्य आहे, बस. अर्ह म्हणजे काय, अर्हता आपण म्हणतो ना, म्हणजे पात्रता. तर ही पात्र आहे, पात्र योग्य. म्हणजे हा. म्हणजे ही जागा योग्य आहे असं. हम्म. आश्रम चांगल्या प्रकारे बांधण्यासाठी योग्य आहे. योग्य आहे. यथावत म्हणजे योग्य प्रकारे बांधण्यासाठी पात्र आहे किंवा चांगली आहे असं. हा, पुढचं वाचा. सर याचा हे अन्वय सांगा ना. हा. सौम्या हे सौम्या किंवा हे लक्ष्मणा, हे सौम्य. अयम देशः समः श्रीमान् पुष्पितैः तरुभिः वृतः अस्ति. हम्म. इह आश्रमपदम यथावत कर्तुम अर्हसी. सौम्यवरती गेलं, कारण सौम्याने आपला हा पूर्ण वाक्य आज्ञा असल्यामुळे संबोधनाने सुरू होतं असं. थांबूया, मला वाटतं आपले वेळ झाली आहे तशी. पुढचं उद्या सुरू करूया. तर मला हे डॉक्युमेंट पाठवून द्या ना, उन्नती बोलते. हो, पाठवतो.